तुपामध्ये गव्हाचं पीठ भाजून ही रेसिपी बनवलेली आहे. ही रेसिपी मी कशी बनवलेली आहे तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमल हेअर किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करू. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेले आहे, थोडंसं असं जाडसर दळलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणारे साजूक तूप. तर आता बघा, नेहमीचेच आपले वाटीने रेग्युलर वाटी, ह्या वाटीने मी 2 वाट्या हे पीठ घेते. आपल्याला बघा असे दाबायची नाही, हळूहळू वाटी भरून घ्यायची. आता मी गॅस चालू करून कढईमध्ये टाकते. आपल्याला कढईमध्ये तूप टाकून घ्यायचे, साजूक तूप 2 चम्मच मी इथे तूप टाकून घेतलं. आता तूप आपलं व्यवस्थित वितळलंय. तुम्ही जर वितळलेलं तूप घेत असाल तर जवळजवळ अर्धी वाटी एवढं तूप आहे. मी आता इथे घट्ट तूप घेतले 2 चम्मच भरून. बघा वितळल्यावर किती झालेलं आहे तूप. बघा आता इथे आपण जे आधी 1 वाटी भरून घेतलेली ना, ते मी त्याच्यामध्ये टाकून घेते. त्याच्यानंतर परत त्याच वाटीने आपल्याला दुसरी पण वाटी ही भरून घ्यायची. आता हे पीठ मी आधीच चाळून घेतलेले आहे. चाळून घेतल्याशिवाय पीठ घ्यायचं नाही. बघा मी बरोबर अंदाजे हे 2 वाटी पीठ घेतलेलं होतं. इथे आता हे दुसरी पण वाटी मी टाकून घेते. बघा आता हे कमी गॅसवरती आपल्याला जवळजवळ 5 ते 7 मिनिटं असं भाजून घ्यायचंय. पिठाचा थोडासा कलर बदलत तोपर्यंत. 5 मिनिटं झाले पीठ भाजते. हल्ली कसं आता कलर बदलायला लागलं बघा. छान मस्त असं पीठ भाजले गेलेले आहे. आता गॅस मी बंद करते आणि कढई गरम असते ना, त्याच्यामुळं आपल्याला 1 मिनिट एवढं असं परततच राहायचंय, म्हणजे खाली खूप लाल होणार नाही. पिठाचं आपण साईडला ठेवू आणि पाक बनवून घेऊ. आता पाक बनवून घेऊ. त्याच्यासाठी एक कढई ठेवली. ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं ना, त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला एवढं पाणी टाकून घ्यायचं. पाणी व्यवस्थित आपल्याला उकळी येऊ द्यायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकायची. पाण्याला छान उकळी आली तर ज्या वाटीने आपण 2 वाटी पीठ घेतलं ना, त्याच वाटीने इथे 1.5 वाटी एवढी साखर घेतलेली. तुम्ही इथे गोड कमी जास्त करू शकता. पूर्ण 1.5 वाटी साखर इथे टाकून घेतली. आपल्याला याचा 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे. आता आपल्याला पाक होईपर्यंत पीठ चाळून घेते मी, कारण की भाजताना आहे ना पिठाच्या ज्या गठोळ्या झालेल्या असत्या त्या राहिल्या नाही पाहिजे. त्याच्यासाठी मी आता पीठ चाळून घेते. आपला पाक पण तयार होतो तोपर्यंत. एक भांड्यावरती चाळण ठेवून घेतली. आपल्याला त्याच्यामध्ये पीठ असं टाकून चाळून घ्यायचं. भाजताना आहे ना ज्या गठोळ्या राहिलेल्या असतात ना, त्या आपण पीठ चाळून घेतल्यामुळं ते राहत नाही. आता सर्व पीठ असं चाळून ठेवते मी. पीठ चाळून झालंय बघा आपलं. आता पाक झाला का ते बघू. गॅस कमीच ठेवलेला होता. पाक चेक करते. बघा तार पकडायला लागलाय. झाला आपला 1 तारी पाक तयार झाला. आता गॅस बंद करते. आता ह्या ठिकाणी आपली बर्फी ही नरम राहण्यासाठी आपल्याला 2 चमचे एवढं तूप टाकून घ्यायचे, साजूक तूप, म्हणजे बर्फी आपली ही नरम होते. आता हळूहळू बघा पीठ थोडं थोडं टाकून आणि मिक्स करते मी त्याच्यामध्ये. सर्व पीठ आपल्याला एकाच वेळेस नाही टाकायचं. गॅस मी बंद करून ठेवलेला आहे. पूर्ण पीठ टाकून घेते. सांचेने अशी कढई पॅक पकडून व्यवस्थित आता मिक्स करते. मिश्रण पूर्ण आता
एकत्र करून घेतलं. आता परत काय आपल्याला गॅसवर ठेवायची गरज नाहीये. आता आपण ताटाला थोडंसं तुपाचा हात लावून घेऊ. ताटात थोडंसं आपण तूप टाकून घेतलंय. चव बाजून मी लावून घेतलंय ते. आता मिश्रण पूर्ण आहे आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ. कढईतले मिश्रण हे टाकून घेतलं. आता ते व्यवस्थित पसरून घ्यायची. आता आपण थोडंसं तुपाचा हात लावून पसरू. गरम गरमच आपल्याला ते पसरून घ्यायची. खूप गरम लागत होतं म्हणून वाटीला खालून तूप लावून घेतलं आणि असं व्यवस्थित पसरून घेतलंय बघा. पूर्ण ताटामध्ये आपण मिश्रण असं चव बाजूने पसरून घेतले. आता याला आपल्याला एक 5-7 मिनिटं गार होऊ द्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या वड्या कट करून घ्यायच्या. आता त्याच्यावरती बघा मी आपण काजू, बदाम, पिस्ता टाकू शकता त्याच्यावरती. आता इथे मी बदाम व पिस्ता हे घेतलेले व ते आधीच मी त्याच्यावरती दाबून देते, कारण की नंतर आहे ना आपल्याला वड्या कट झाल्यानंतर टाकता येणार नाही. ही अशी बर्फी आहे ना खानदेशात जास्त केली जाते. आधी तर आम्ही होतो ना त्यावेळेस उपवास असला का डाळ भात बर्फी बनवायची. त्याच्यानंतर पाहुणे आल्यावर बर्फी बनवल्या जायची. पुरणपोळी, भज्याची आमटी, ही अशी गव्हाच्या पिठाची बर्फी. छान मस्त असं पॅक झालं. आता बऱ्यापैकी कोरडं होत आलं मिश्रण. खूप आपल्याला कडक पण नाही होऊ द्यायचं. आता वड्या कट करून घेऊ आपण. थोडंसं कोमट असतानाच आपल्याला वड्या ह्या कापून घ्यायच्या आहे. खूप गार झाल्यावर आहे ना कडक होईल मग. बघा इथे छान मस्त आपण ह्या वड्या कट करून घेतल्या. आता तुम्हाला काढून पण दाखवते. आपल्या गव्हाच्या पिठापासून अशा छान अशी मस्त बर्फी बनवून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. आणि तोडून पण दाखवते तुम्हाला. एकदम मऊ, तोंडात टाकताच विरघळणारे असे आपण गव्हाच्या पिठापासून बर्फी बनवलेली आहे. ज्यावेळेस आपण पाक केल्यानंतर साजूक तूप आपण पाकात जेव्हा टाकतो ना त्यावेळेस आपली बर्फी ही नरम होते. बघा आजची आपली गव्हाच्या पिठाच्या बर्फीची रेसिपी ही पूर्ण झाली. माझी रेसिपी कशी वाटली मला नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आजची रेसिपी आपली ही पूर्ण झाली. बघा